हो गेले कांदे? पावती घेतो आता काही आणि पावतीवर बरोबर बोलते त्याच्यात घे त्याचा घे 1682. कुठले दादा तुम्ही? नारखेडा. नारखेडा. काय नाव तुमचं? किती दिवस झाले कांदे काढून? कांदे काढून 15 दिवस. 15 दिवस. परवडले कांदे? काय परवडत आहे कांदे हा? पाहिजे काय अपेक्षा होते तुमची? काय हो जायला पाहिजे? 2,000 रुपये जायला पाहिजे होते. 2000 रुपये जायला पाहिजे होते तर काहीतरी परतल बसला असतं. खर्च भेटून का आता? हा? खर्च भेटून यात काय खर्च भेटणार आहे आवरेज नाही ना. आवरेज काय आवरेज दिलं एकरी? आवरेज 50. 50चं दिलं आणि खर्च किती आला? खर्च बस 60-70 हजार रुपये जातो. 60-70 आलं. क्वालिटी चांगली मालाची. काय हो गेले काका कांदे? 1306 रुपये. 1306. कुठले तुम्ही? पाचून टाकचे. माटुलटान. किती बाकी कांदा अजून? शेवटच शेवट. बियाणं कुठलं होतं याचं? पंचगंगाचं. पंचगंगा. यंदा कांदा परवडला का? नाही पाहिजे. नाही परवडला. खर्च भेटला? घंटा नाही ते. खर्च नाही भेटला. मार्केट असं भाव अशी. त्याच्या पहिले आणलं होतं का हा कांदा मार्केटला? काय भाव गेला होता? ते बुधवारी 1451 गेलता. 1451. त्याच्या सोमवारी आणला तो 22.5 गेला. 2250. म्हणजे मागच्या सोमवारच्या आधी मध्ये जर तुम्ही आणला असता तर भाव भेटला असता. पण 5-6 दिवस भाव आता चांगला. नंतर भाव आता मार्केट उतरलं. डायरेक्ट 1000 रुपयाला फटका आहे भाव. क्वालिटी चांगली आहे मालची. एक नंबर. बियाणं कुठलं ते? पंचगंगा. पंचगंगा. चांगली कांदे. 800. 800 रुपये. कुठले तुम्ही? नारकडे. नारखेडा. काय नाव तुमचं? कैलास गंगाधर देवरे. कैलास गंगाधर देवरे. बियाणं कुठलं होतं? घरचं तो. घरचं. 8-1 दिवसापूर्वी आणला होता कांदा मार्केट. काय भाव गेला होता? तो 1750 गेलतो. 1750. आणि आज आज 800. 800 रुपये. म्हणजे डायरेक्ट 1000 रुपयाने मार्केट डाऊन आहे भावात. हो ते थोडे बाजार वाढले त्याच्यामुळे बाजार वाढलेत तेव्हा माग 5-6 दिवसापूर्वी. आता अजून कमी होते. क्वालिटी चांगली आहे. अजून कमी होण्यास मार्केट अजून उतरणार आहे मार्केट. जाणार संपले आता आपलं ते लागणीमुळे राहून गेले ते. हा. कांदीच लागण केली. परवडले का यंदा कांदे? काय परवड रुपयाला रुपये सुद्धा नाही झाला. खर्च नाही भेटला. नाही नाही फक्त आम्हालाच झाले यंदा. मग काय भाव गेला आता कांदे? काय हो? हा 17. कुठले तुम्ही? तलवाडा. काय नाव तुमचं? किती दिवस झाले कांदे काढून? 8 दिवस. परवडले का यंदा कांदे? हा? काय आवरेज दिला एकरी? 55-60 क्विंटल. आणि खर्च किती झाला? 70-75 खर्च भेटन का? खर्च भेटून यंदा? चालू वर्ष अवघड. बस. आणि बाकी सगळे आम्हालाच करायचे. रोज. बियाणं कुठलं होतं याचं? घरगुती. क्वालिटी चांगली. आला ना मग उद्या लपडा उद्या मग. हो गेले काका? 1800. 1800. 1832. 1832. कुठले तुम्ही? तलवाडा. काय नाव तुमचं? पटेल. पटेल. काय आवरेज दिलं? आवरेज काय दिलं आवरेज नाही यंदा? आवरेज नाही यंदा. परवडले कांदे? काय परवडायचंय? आवरेज काय नाही, भाव बी कमी आहे. भाव बी कमी. काय अपेक्षा होती तुमची? काय भाव जायला पाहिजे? 2500-3000 इकले पाहिजे कांदे कमी. तर काहीतरी परवडन. आवरेज नाही यंदा. आवरेज नाही. काय भाव गेले काका कांदे? 1890. कुठले तुम्ही? बाबू धामोडा. काय नाव तुमचं? काय आवरेज दिलं? 50. परवडलं का यंदा कांदा? काय परवडलं आवरेज? हा? काय अपेक्षा होती तुमची? काय भाव जायला पाहिजे? भाव बरोबर गेले पण आवरेज नाही राहिला. आवरेज नाही राहिलं. हा? बियाणं कुठलं होतं? घरगुती. हा? 400. 400. कुठले तुम्ही? तानुरा. काय नाव तुमचं? मोरेश्वर वैद्य. किती बाकी कांदा अजून? का आवरला? शेवट. यंदा परवडला का कांदा? नाही परवडले. खर्च भेटला का? खर्च नाही भेटला. कधी भाव जास्त तर कधी डाऊन. मार्केट डाऊन. काय भाव गेले कांदे? 1971. कुठले तुम्ही? बाबुळगाव. काय नाव तुमचं? अरुण साहेबराव जाधव. बियाणं कुठलं होतं? घरगुती. का आवरेज दिलं एकरी?
इकडे आत्ता तिथं काढले आत्ता काढली पाहिजे ना तसा भाव भेटला का तुम्हाला? थोडा काय झाला पाहिजे मला तुमची काय अपेक्षा होती? काय भाव जायला पाहिजे? 2च्या पुढं पाहिजे 2च्या पुढं पाहिजे होते काहीतरी ते परवडन तर 15 दिवसापासून काढून पडेल 15 दिवसापासून काढून पडेल चांगला वाळेल माल आहे. तरी मार्केटला भाव नाही बघा. काय भाव गेले कांदे? 17-51. कुठले तुम्ही? आम्ही धामडा. काय नाव तुमचं? अशोक पड बियाणं कुठलं होतं? बिया नाही घरगुतीच गेलो घरगुती येल्लोरा. का आवरेज दिले एकरी? एकरी काय 30-40 क्विंटल 30-40 क्विंटल आवरेज नाही यंदा. परवडला का कांदा? कांदा काय परवडलो हं? काय अपेक्षा होती तुमची? काय भाव जायला पाहिजे? कांदा जायला पण 3,000 पुढे 4,000 5,000 तर काय तरी परतल बसला मग आता 30-40 क्विंटल म्हणलं खर्च वसूल मुश्किल आहे यंदा खर्च भेटेल का? कसं काय करते ते का ना पाहुणे हं? सगळे आम्हाला जेव्हा मी काय सगळे काय घालू शकते नारायण घरगुती सत्यनारायण. कांदा चांगला आहे. हो गेले काका कांदे? 1813 18-13. कुठले तुम्ही? अंगुलगाव अंगुलगाव. किती दिवस झाले कांदे काढून? झाले 8 दिवस 8 दिवस. परवडला का कांदा यंदा? आता काय परवडायचं आहे आता हा पण आवरेज भरपूर दिलं आवरेज चांगलं दिलं. आज सांगावं लागेल नाहीतर ते किती निर्यात बंद सांगितलं 20-15 क्विंटल टाकली हो गेले काका कांदे? दादा काय भाव गेले नाही 19 गेलो हा 19 1919. हो गेले दादा कांदे? 1813 18-13. कुठले तुम्ही? खेडी साठा. बियाणं कुठलं होतं? घरगुती. का आवरेज दिले एकरी? आवरेज का दिले एकरी? एकरी 3-3.5 टक्के 3-3.5 टक्के. परवडला का यंदा कांदा? परवड. काय भाव गेले काका कांदे? 1856. कुठले तुम्ही? नगरसूर. काय नाव तुमचं? अमोल पैठणकर अमोल पैठणकर. का आवरेज दिले एकरी? निघाल 50-55 50-55. परवडला का यंदा कांदा? काय त्या परवडला एवढं नाही नाही त्यातला निघाल फक्त खर्च भेटेन बाकी आम्हालाच राहील. काय अपेक्षा आहे तुमची? काय भाव जायला पाहिजे आता? 22-23 तरी जायला पाहिजे होतं असं तर काहीतरी परवडला असतं. तर परवडला आता काय भाव गेला कांदा? 1881 1881. कुठले तुम्ही? कोळगाव फळगाव. किती दिवस झाले कांदे काढून? 4-5 4-5 दिवस. काय नाव आहे तुमचं? जनार्दन कमतकर जनार्दन कुमार. का आवरेज दिले एकरी? दिलं 70. परवडला का यंदा कांदा? काय भावच नाही तेव्हा काय प्रवास काय अपेक्षा आहे तुमची? काय भाव जायला पाहिजे? अपेक्षा होती 2200-2300 तरी जायला पण तर काहीतरी परवडला असता. खर्च भेटला असता. काय भाव गेला दादा कांदे? 1820. कुठले तुम्ही? फळगाव. काय नाव तुमचं? समाधान किती दिवस झाले कांदे काढून? 5-6 दिवस. परवडला का यंदा कांदा? परवडलं म्हणा आता खर्च खर्च भेटेल का यंदा? काय भेटत दोन अडीच पाहिजे ना तर काहीतरी पडून तर खर्च भेटन. काय भाव गेले कांदे? हा 18.5 1850. कुठले तुम्ही? निमगाव. काय नाव तुमचं? किती दिवस झाले कांदे काढून? 8-10 दिवस झाले 8-10 दिवस. परवडला का कांदा यंदा? काय परवडलं या भावा हा ऍव्हरेज नाही काही नाही 17-18 क्विंटल निघाल फक्त बेग्यामध्ये काय परवडल काय परवडणार म्हण. हं? खर्च भेटन का यंदा? खर्च भरपूर होईल खर्च भेटन का? काय भेटल अशा भावात खर्च ऍव्हरेज नाही ना भाव अवरेज नाही त्यात भाव नाही. हा? काय करायचं म्हण? काय करायचं सरकारला म्हणा? काय करणार भाव द्या म्हणा. एक भाव ठरवून द्या म्हणा आम्हाला. भाव देईल हा सरकार मेल्यावर भाव देईल काय राहिलं बी घेतले नाही क्विंटल कांदे अवरेज नाही निघू राहिले नुसत्या शेतकरीचं आपदायचं काम चालू आहे. मुळात दावायचं फक्त बस बस. हो गेले दादा कांदे? 18.5 1850. कुठले तुम्ही? कोळगाव. काय नाव तुमचं? शरद धनवटे शरद धनवटे. किती दिवस झाले कांदे काढून? 8 दिवस 8 दिवस. परवडला का यंदा कांदा? नाही पण आता काय गेलं काय करणार मान? पिकवला तर आहे आणावं लागणार आहे. ठेवून काय करते त्याला मग आपला खर्च काढून घ्या ना हे महत्वाचं खर्च भेटन का यंदा? ॲव्हरेज नाही ना अवरेज नाही. काय अवरेज दिलं? ॲव्हरेज काय एकरी 40-50 क्विंटल 40-50 क्विंटल. सांगा
2100 रुपये कोणी झाले आता 2100 खात्याच्या कोणी. सरकारनं निर्यात खोटे करायला पाहिजे धोरण मग काय काय म्हणणार तुम्ही, सरकारने काय केलं पाहिजे याबद्दल शेतकऱ्यासाठी? दिली पाहिजे. हा तर काहीतरी म्हणा, शेतकरी जगन. शेतकऱ्यांवर शिल्लक राहील ना मग जाऊन नाही तर असं राहिलं तर खर्च नाही खर्च नाही निघणार, नाही त्या अपदाचीच कामं होते. दादा कांदे 1856. कुठले तुम्ही? नगरसूल. काय नाव तुमचं? मोहित बोडके. किती दिवस झाले कांदे काढून? 10 दिवस झाले. 10 दिवस. का आवरीच दिले? हो एकरात 30 क्विंटल निघाल. 30 क्विंटल परवडला का कांदा? काढायचा खर्च नाही निघाल. खर्च नाही भेटणार यंदा. काय सांगणार तुम्ही पुढच्या पिढीला? काहीच नाही, कांदेच लावले नाही पाहिजे. हा शेतकऱ्यांनी कांद्याने लावले पाहिजे. सगळ्यांनी एकी केली तर मालच नाही आणलं मार्केटमध्ये तर काहीतरी पुढं काहीतरी होऊ शकतं. फक्त काढायचे आणि लावायचे खर्च येतो. खर्च काय आला एकरी? 30 गुंठ्याला लागेल 75,000. 75,000. आता याच्यात म्हणा असा भाव राहील तर ते 75,000 भेटतील का म्हणा? 15,000 लॉस झाला म्हणा. आता काय करायचं म्हणा? अवघड म्हणजे गंभीर. कांदे 290 रुपये. 290. आवरला कांदा? आवडलं. शेवट. दादा कांदे 2081. 2081. कुठले तुम्ही? गारखेडा. किती दिवस झाले कांदे काढून? 4 दिवस. बियाणं कुठलं होतं? घरगुती. कावरीच दिले एकरी? काय आता अजून पहिलीच गाडी पहिलीच गाडी. पाहिजे ना तसा भाव भेटला का बाबा तुम्हाला? मनाजोगा भाव भेटला बरं आहे. नाही तर उतरले तर सगळ्या बात्या आहे. नाही नाही. काय भाव गेले कांदे? काय गेले? नाही नाही तरी काय भाव गेले? 200 रुपये. 200. अरे न्यायला आणायला परवडला का? काय परवडलं आता काय करतात नाही काय कात्याना कस काय झाला असा कांदा? कस काय झाला? काय तुम्ही ना पावसा नाही येणार त्यानं त्याच्यात भाव नाही. भाव नाही. वातावरण खराब आहे. साध्य आहे ना वातावरण. नाही ना. काय भाव गेला? 325. 325. आवरला. भाव गेले का दादा कांदे? 351 रुपये. 351. न्यायला आणायला परवडलं का? सावरगाव. काय नाव आहे तुमचं? सांग ना संपत. संपत. ते न्यायला आणायला परवडलं का कांदा तुम्हाला आता? भाडं सुटेच नाही. पण आता काय करते भरून दिले किडा घेतल्याने भाडं सुटन का? भाडं सुटायचं नाही. ते 700. लगत जाऊ दे आमचं लगत जाऊ दोघं. हे बायकोच भाऊ एक घे. बायकोच भाऊ माझा. काय भाव गेले कांदे? कांदे 1400. 1402. कुठले तुम्ही? 1480. कुठले तुम्ही? नगरसूल. काय नाव तुमचं? माझं पैठणकर, राजेंद्र गाव पैठणकर. बियाणं कुठलं होतं? भाव गेले दादा कांदे? 500. 500. कुठले तुम्ही? काय नाव तुमचं? नाव काय? किती बाकी कांदा अजून का आवरला? भाव गेले काका कांदे? 750. कुठले तुम्ही? कोळम. काय नाव तुमचं? साईनाथ चव्हाण. किती बाकी कांदा अजून? संपला. परवडला का यंदा कांदा? परवडला. काय परवडणार? हा खर्च भेटला का यंदा? नाही पिकलाय. खर्च नाही. काय भाव गेला? 1450. कुठले तुम्ही? चिचोंडी. बियाणं कुठलं होतं? घरचं. याच्या 8-15 दिवसापूर्वी कांदा आणला होता मार्केटमध्ये. काय भाव गेला तो? 1800 रुपयाने. आज 1450. 400 रुपयाने मार्केट डाऊन भेटलं. गेला आता कांदे? 350. नाही चायनचा खर्च भेटेल का म्हणा आता? हा? किती बाकी आवरला कांदा? शेवट. परवडला का यंदा कांदा? बरोबर झाले. खर्च भेटलो बरोबर. बाबा कांदे 800. कुठले तुम्ही? कोपरगाव. काय नाव तुमचं?
बघत काय परवडला की यंदा बाबा कांदा काहीच बरोबर नाही खर्च भेटेल यंदा खर्चच भेटला नाही खर्च भेटला नाही खर्च भेटला नाही काय भाव गेले दादा कांदे 100 रुपये गेले पाव आता हा 100 रुपये गेले 100 रुपये अरे डिझेल खर्च म्हणा निघन का सांगा बरं का बरं आता हे? मग फुकट नाही लोक येऊला इन्शुरन्स लाच गावला आई घाल त्या येईल ना असं केलं तर काय केलं पाहिजे हा? म्हणे तो वातावरणाने साथ नाही दिली तेव्हा मला कांदा येणे उलटी माझे 100 रुपये घेऊ राहिले हा काय केलं पाहिजे पेपर ममदापूर एवढं लांबून आलो मी कुठून आले ममदापूरून ममदापूरून म्हणे यायचं जायचं डिझेल तर खर्च तरी भेटू द्या म्हणा काही घातल्या 100 ना खाली करा हा भरायला बी 70 रुपये द्यावं लागले 1700 रुपये भाडं द्यायचं गाडीचं 1700 क्विंटल कांदे आहे गाडीत सांगा बरं तुम्ही काय भाव दादा 1800 रुपये 1800 रुपये काय कुठले तुम्ही बघा पळगा काय ना तुमचं चमत्कार वसंत वसंत कुमारकर किती दिवस झाले कांदे काढून 5-6 दिवस झाले 5-6 दिवस बियाणं कुठलं होतं पंचगंगा पंचगंग का आवरेज दिले एकरी पहिली टार्मी पहिले मध्ये येऊ टार्मी एकरामध्ये एवढी खर्च भेटेल का आता काय ते भेटत 1800 रुपये काय खाली शिल्लक राहिलं लागण 10,000 आहे लागण दादा 12,000 रुपये लागण खालीच्या गोण्या बरं बरं खालीच्या गोण्यांनी पुन्हा पाणी बिणी काहीच शिल्लक राहत नाही औषध हं. काही म्हणजे काहीच शिल्लक राहत काय अपेक्षा होती तुमची काय भाव जायला नाही पाहिजे पाहिजे 4,000 रुपये पण 2,000 जाय ना हं. 800 रुपये चांगले भाव गेले दादा कांदे 2,001 2051 कुठले तुम्ही सावरगाव मनासारखा भाव भेटला का तुम्हाला भाव नाही भेटला पण आता नाही लगे नाही ते पत्रात वाढायचं कमी आवरेज का आवरेज दिलं आवरेज का दिलं इकडे पुढे अजून आता विरळून काढली अजून समजायला समजन खर्च भेटन का यंदा खर्च नाही भेटत मरत तर कर्ज नाही भेटायचं काय सांगा तुम्हाला कांदे येत नाही रे बरं का पैसे कमवायचे हा? जे कांदे यायचे ना ते बरे पैसे करायला एवढे पैसे त्याला बरं बरं शेतकऱ्याची फक्त यंदा हमालीच चालू आहे आम्हाला ₹1400 काका कसं वाटतं बाईट घेते काका कसं वाटतं तुम्हाला कसं इंटरव्ह्यू जात होता 700 गेले बघ गोल्टी बारीक 700. गोल्टी 0 साईज अंगण का तो मीडियम में था